दादरच्या शिवाजी पार्कमधील वायफायवरून राडा झाला। मनसेचं शिवाजी पार्कमध्ये सुरू असलेलं वायफायचं काम हे महापालिकेनं रोखलंय। मनसेनं टाकलेल्या वायर्स महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी काढून टाकल्यात। त्यामुळे संतप्त झालेले मनसे कार्यकर्ते महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या अंगावर धावून गेले। वायफाय टाकण्यापूर्वी मनसेनं परवानगी घेतली नसल्याचा दावा महापालिकेनं केला आहे, तर मैदानात वायर टाकण्यासाठी परवानगीची गरज नसल्याचं मनसेचं म्हणणं आहे। मात्र या वायफायवरून शिवसेना आणि मनसे चढाओढ रंगली। डायरेक्ट तोंडावर बोलायचं होतं। सव्वा वर्षापूर्वी सन्माननीय महापौरांनी या संदर्भातली प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आणि तेव्हाही ते म्हणालेले की आम्ही वायफाय करू। सव्वा वर्ष आम्ही मुंबईकरांनी सगळ्यांनी वाट बघितली, त्यांनी कुठेही केलं नाही। जेव्हा मनसेने हे काम चालू केलं त्यावेळेला त्यांना आठवलं आणि त्यावेळेला जेव्हा सव्वा वर्षापूर्वी घोषणा केलेली त्यावेळेला ते म्हणालेले की कुलाब्याला आम्ही पायलट प्रोजेक्ट करणार आहे। मग आता शिवाजी पार्कची आठवण का झाली? ही सुविधा शिवसेनेने यापूर्वीच घोषणा केली होती। काम पण पूर्ण झालेलं आहे। 1-2 दिवसात ती सुविधा शिवाजी पार्कच्या रहिवाशांना उपलब्ध होतील आणि शिवाजी पार्कच्या रहिवाशांवर कोणी दादागिरी करू नये आणि दादागिरीची भाषाही करू नये। दुर्दैवाने मनसेच्या माध्यमातून जे भाषा वापरली जाते ती अत्यंत चुकीची आहे। शिवाजी पार्कच्या रहिवाशांनी कोणाची वायफाय हवे याचं त्यांनी उत्तर लोकसभेतच दिलेलं आहे। मनसेवाले एवढे दिवस झोपले होते का? आज शिवसेनेने घोषणा केली आणि काम अंतिम टप्प्यात झाल्यानंतर क्रेडिट मिळवण्याच्या दृष्टिकोनातून मनसेचा हा केविलवाणा प्रयत्न आहे आणि विधानसभेच्या निवडणुकीचा पराभव त्यांना समोर दिसत आहे। कुठेतरी आपला पराभव होऊ नये आणि गेलेली आपली जी प्रतिमा खराब झालेली आहे तो सुधारण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।